4 एक्स्ट्रा 15 चलो। आकाशाच्या अंगणात सूर्यचंद्राचे दिवे अनिकेतराव मला जन्मजन्मी हवे। हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अ चॅनल। हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा। तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलवर। सो मित्रांनो, आज आहे लग्नाचा दिवस आणि आम्ही निघालो आहे जायला। इथून 3 तासाचा ड्राईव्ह आहे जवळपास। सो आम्ही 9 वाजता निघालेलो, आता जवळपास 9:30 वाजलेले आहेत। सो लवकरच लग्नाच्या लोकेशनवर पोहोचणार आहोत आम्ही। सो आम्ही सगळे खूप एक्साइटेड आहोत आणि बघतो आता तिथे जाऊया आणि बघूया की वेडिंगच्या जे पण रिच्युअल्स असतील मी तुम्हाला सगळं दाखवायचा प्रयत्न करणार आहे ब्लॉग मध्ये। तर तुम्ही बघत राहा आणि तुम्हाला नवरीची पण भेट करून देते, ती पण बसलेली आहे आमच्या सोबतच आहे। आणि ही आहे आमची नवरी जी एकदम एक्साइटेड आहे जायला नवऱ्याच्या घरी आणि त्याला बघायला। कसं वाटतंय तुला जाताना छाया? आता ओके ओके नर्वस आहे ती खूप नर्वस आहे। ऑब्विसली हे तर ऑब्वियसच आहे की प्रत्येक मुलीला खूप एक्साइटमेंट पण असते पण आणि खूप जास्त नर्वसनेस असते, कारण की तिला माहिती असतं आजच्या काही तासानंतर पूर्ण लाईफ चेंज होणार आहे आणि तिची म्हणजे जी बॅचलर लाईफ आहे ती संपणार आहे। आता ती मॅरिड होणार आहे, कोणाच्या दुसऱ्याच्या घरी जाणार आहे। सो आता बघायला गेलं तर काही तासच आहेत त्या सगळ्या गोष्टीसाठी आणि पूर्ण लाईफ चेंज होणार आहे। तर हो, थोडी भीती वाटते, थोडंसं नर्वसनेस असते, नवीन घरात जायचं असतं। सो होतं ते तर सगळ्यांसोबतच होतं, पण हो हळूहळू सगळं मॅनेज होऊनच जाईल। सो आम्ही जिथे चाललोय आता लग्न, जसं की मी तुम्हाला आधीच्या ब्लॉग मध्येही सांगितलेलं आहे की लोकेशन आहे ना ती आमच्या घरापासून 3 आवर्स लांब आहे आणि आम्ही चाललोय, आम्ही राहतो मुंबईला आणि आता लग्नाची लोकेशन आहे अलिबागला। सो अलिबाग बघायला गेलं तर खरंच खूप सुंदर पण आहे आणि टुरिस्ट अट्रॅक्शन आहे तिकडे। आणि आता मेन म्हणजे जे सीझन आता चालू आहे आजपासून 25 तारखेला लग्न आहे आणि क्रिसमसच्या सुट्ट्या लागल्यात, तर सगळ्यांची जायची ही गर्दी आहे तिकडे आणि तिकडे लोक आता न्यू इयर सेलिब्रेट करतील आणि गर्दी पण असणारच आहे थोडीफार। तर बघूया आपण काय काय करता येईल आपल्याला आणि लग्नाच्या ज्या विधी आहेत त्या मी तुम्हाला सर्व दाखवणारच आहेत। थोडीफार गडबड होईल पण तुम्ही मॅनेज करू शकता, मला माहिती आहे। चला मित्रांनो, आपण भेटूया लवकरच लोकेशनवर पोहोचल्यावर। हे गाईज, वेलकम बॅक। तर आम्ही आता पोहोचलोय आमच्या व्हेन्यूला, आमच्या हॉलवरती पोहोचलोय आम्ही आता आणि आता जाऊन बघतो काय तयाऱ्या झाल्या आहेत आणि काय करायचे आहेत आणि मेन म्हणजे आता आम्ही रेडी होणार आहोत लग्नासाठी। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, खूप धमाल येणार आहे, आम्ही खूप एन्जॉय करणार आहोत, तो स्टे ट्यून। हे आहे छायाचं वेडिंग एंट्रन्स, खूप ब्युटिफुली डेकोरेट केलंय, छान अशी फ्लावर्स लावले तिथे, खूपच सुंदर असं त्यांनी केलंय, ओपन कन्सेप्ट आहे। वाव वाव, खरंच खूपच सुंदर डेकोरेशन केलंय त्यांनी। कसं आहे जेवण यश? एक नंबर एक नंबर। छोले भटुरे, छोले पुरी म्हणायचं। Did you like the watermelon juice? This is yummy. Good job, Aru.
वर्षा चला जुगलबंदी झाली असेल तर स्टेजवर या. काका ओ काका बघता संध्याकाळ होईल. अंतरपाठ धरा अंतरपाठ धरा. छोड़ूंगा ना तेरे पीछे आऊंगा, छीन लूंगा या खुदा से मांग लाऊंगा, तेरे नाल तकदीर लिखवाऊंगा, मैं तेरा बन जाऊंगा, मैं तेरा बन जाऊंगा. तर मित्रांनो, रिसेप्शन झाल्याच्या नंतर आता दोन्ही फॅमिली इथे एकत्र जेवायला बसलेले आहेत आणि हा एक खूप सुंदरसा क्षण आहे जो लाईफ टाईम खूप आठवण राहणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेवण खूपच चविष्ट होतं आणि खूप आवडलं मला. पैसा दो एंट्री पाओ. उधर रॉन्ग किया है, 11 बिना बोले दिया है, 11 बिना बोले दिया है. हम 4 दिन से नाच रहे हैं. तो 4 एक्स्ट्रा 15. चलो. No. 25. 75.
नवीन नवरी नाव घेते. पहिले तुम्ही मग चला. सायलेन्स. जेवढ्या वेळ लावणार घेणार तेवढं तुम्हीच उभे राहणार. आम्हाला काहीच प्रॉब्लेम. सायलेन्स. आता आम्ही मोकळे सायलेन्स. या लवकर झोप आली ते मला. आकाशाच्या अंगणात सूर्यचंद्राचे दिवे अनिकेतराव मला जन्मजन्मी हवे. आता ती जन्म Good job. तर मित्रांनो, ही आहे लग्नाच्या नंतरच्या दुसऱ्या दिवशीची क्लिप, जेव्हा आम्ही नवरदेवाच्या घरची सत्यनारायणाची पूजा आवरून आपल्या घरी जायला पुन्हा निघालो आहोत. आणि इथे आम्ही अलिबागवरून रोरो पकडली आहे आणि त्याची छोटीशी क्लिप तुम्हाला दाखवते. आणि छाया उद्या माझ्या मामा आणि मामींसोबत पुन्हा घरी येणार आहे आमच्या घरच्या सत्यनारायणाच्या पूजेसाठी. आम्ही थोडं लवकरच निघालेलो घरात ना, त्यामुळे आम्हाला थोडा वेळ मिळाला आणि संध्याकाळी सनसेटमध्ये खूप सुंदर फोटोजही काढले, आईस्क्रीम एन्जॉय केली. सो रोरोमध्ये बसण्याचा हा एक्सपिरियन्स आमचा सगळ्यांचा पहिलाच होता आणि आम्हाला खूप छान वाटलं. आम्ही खूप एन्जॉय केलं रोरोमध्ये, स्पेशली आरवला खूप मजा आली. सो रोरोमध्ये बसल्याच्या नंतर मला एकदम BC फेरीजची आठवण आली, कारण की जेव्हा आम्ही विक्टोरियाला राहायचो तेव्हा आम्ही BC फेरीमधनं ट्रॅव्हल करायचो.
तर आमच्या घरच्या सत्यनारायणाच्या पूजेसोबत लग्नाच्या सर्व विधी इथे संपलेल्या होत्या. तर आता आम्ही निघालोय डोंबिवलीला जायला. तर मी तुम्हाला लवकरच भेटणार आहे नवीन व्लॉगमध्ये, ते पण डोंबिवलीला. तर भेटूया लवकरच. सी यू नेक्स्ट टाइम गाईज. बाय बाय.